अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये 2014च्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये 1.92% मतदान कमी झाले। तरीसुद्धा विजयी झालेल्या उमेदवाराला किती टक्के मतदारांचे समर्थन मिळणार याची जिल्ह्यामध्ये सर्वत्र चर्चा सुरू आहे। उमेदवारांची संख्या, प्रमुख उमेदवारामध्ये होणारे मतांचे विभाजन आणि मतदाराची टक्केवारी यावर उमेदवाराला मिळणाऱ्या मतांची आकडेवारी निश्चित होणार आहे। 2014च्या निवडणुकीमध्ये सरळ लढतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ हे 46% मतदान घेऊन विजयी झाले होते। या निवडणुकीमध्ये सरळ लढतीचे चित्र काय असणार याबाबत उत्सुकता वाढलेली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 11 निवडणुकीमध्ये 1977 साली सर्वाधिक म्हणजे 63.69% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। 2014च्या निवडणुकीमध्ये आनंदराव अडसूळ यांना 4,67,000 अर्थात 46.51% मते पडली होती। त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी नवनीत राणा यांना 3,78,000 अर्थात 32.78% मतदारांनी समर्थन केले होते। या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात घसरली असली तरी विजयी उमेदवाराला किती मतदारांनी पसंती दिली याची टक्केवारी किती राहणार व प्रतिवादी उमेदवाराचा मतदानाचा कोटा कसा राहील याकडे सद्यस्थितीमध्ये जनतेचे लक्ष लागलेले आहे। व्हीसीएन ब्युरो, अमरावती।